मित्रांनो, वास्तुशास्त्र असे मानते की आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीनुसार आपल्या दिनचर्येवर आणि आपल्या मनस्थितीवर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला रात्री झोप नीट लागत नसेल, प्रयत्न करून सुद्धा मध्यरात्रीपर्यंत झोप येतच नसेल, तर आपली झोपण्याची दिशा चुकीची आहे असा त्याचा अर्थ मानावा. अनेक जण उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपतात. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील हे अत्यंत चुकीचे आहे. प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथात दक्षिण दिशा हे यमाचे स्थान सांगितले आहे. त्यामुळेच या दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतीक आहे. हे भगवद्गीतेमध्ये देखील सांगितले गेले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय किरणे निरंतर वाहत असतात. उत्तरेस डोके केल्यास ही चुंबकीय किरणे आपल्या डोक्यात प्रवेश करतात आणि शरीरातील संपूर्ण ऊर्जा आपल्या बरोबर वाहून नेऊन ती व्यर्थ वाया घालवतात. त्यामुळेच आपल्याला झोप नीट लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी चिडचिड होते. या स्थितीत झोपल्याने हाय बीपी, लो बीपी यासारख्या अनेक शारीरिक तक्रारी सुद्धा होऊ लागतात. दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय ही झोपण्याची सर्वाधिक चांगली स्थिती वास्तुशास्त्राने मानलेली आहे. कारण उत्तरेला पाय करून झोपणे म्हणजे संपत्तीचा स्वामी कुबेराला शरण जाणे होय. अशा व्यक्तीवर, म्हणजे ज्या व्यक्ती दक्षिणेकडे डोके करतात आणि उत्तर दिशेला पाय करतात, अशा व्यक्तीवर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. झोपण्याची ही स्थिती योग्य असल्याचे शास्त्रीय कारण आपण जर पाहिले तर हे दिसून येते की उत्तर ध्रुवातून निघणारी चुंबकीय किरणे उत्तर दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीच्या पायातून त्याच्या शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे शरीरातील ऊर्जा शरीरातच साठवून ठेवली जाते. याशिवाय पूर्वेला डोके करून झोपणे सुद्धा बऱ्यापैकी शुभ मानले जाते. परंतु मात्र पश्चिमेला कधीही डोके करून झोपू नये. त्यामुळे आजारपण येते. घरात आपल्या मुलाबाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या घरातील बेडरूम बांधताना ती कधीही आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधू नये. वास्तुशास्त्र असं मानतं की आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधलेली बेडरूम पती पत्नीमध्ये तणाव आणि टोकाचे मतभेद निर्माण करते. कधी कधी तर हे प्रेम इतके कमी होत जाते की घटस्फोटापर्यंतची परिस्थिती होऊ शकते. मित्रांनो, आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यानची दिशा, तर ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यानची दिशा होय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.